हे आपले राजकारणी लोक सुद्धा याच्यावर काही ऍक्शन घेत नाही. फक्त इलेक्शन आलं की पण आमच्याकडे येतात, पाहिजे आमच्याकडे, पाहिजे आमच्याकडे, पाहिजे आमच्याकडे. पण जेव्हा आम्ही जातो त्यांच्याकडे, आमच्या दुकानाकडे पाहावं कोणी येऊन बघत नाही, ना नगर परिषद ना राजकारणी लोक. नमस्कार, MB न्यूज मध्ये महाराष्ट्राच्या बातमीपत्रातून मी अतुल चेंकर आपले स्वागत करतो. उद्या गणेश चतुर्थी आणि आपण आलेलो आहोत चांदूर रेल्वेच्या आठवडी बाजारामध्ये, ज्या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या चांदूर रेल्वे नगरामधली जे काही मूर्तिकार मंडळी आहे त्या सर्व मूर्तिकार मंडळींनी आपापली दुकाने या ठिकाणी मोठ्या थाटात या ठिकाणी सजवलेली आहे. पण समस्या अशी की स्थानिक नगर परिषदेने या ठिकाणी या गणपती मार्केटकडे पूर्णतः दुर्लक्ष तर केले नाही ना, असा प्रश्न आज हे मूर्तिकार बंधू या ठिकाणी विचारत आहे. आपण या रोडची दुर्दशा आपण बघू शकता. पूर्ण कालच्या पावसाने पूर्ण पाणी साचून या ठिकाणी मोठा गाटा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. या ठिकाणी ग्राहकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून या स्थानिक या मूर्तिकारांनी या ठिकाणी स्वतःच्या पैशामधून या ठिकाणी तात्पुरती सुविधा म्हणून या ठिकाणी मुरुम टाकून घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्यासोबत एक मूर्तिकार बंधू या ठिकाणी आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की या गणपतीच्या सीझनमध्ये तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे. आमच्या इकडले समजा बरेचसे लोक जे होते ते नगर परिषदमध्ये गेले, त्यांना आग्रह वगैरे केला की बा आमच्या इकडे पावसामुळे जागा थोडीशी हे झालेली आहे, गार्डन वगैरे झालेलं आहे. मग आम्ही आमच्या 3-4 तक्रार तुम्ही दिली आहे का? आता 4-5 लोक गेलेले आहेत तिथे, शिष्टमंडळ गेलेलं आहे. त्यानंतर काय त्यानंतर मग आम्ही आमचे पैसे समजा गोळा केले आणि आमच्या पुरती सुविधा केली, मुरुम वगैरे आणून. किती टॅक्स तुम्ही देता? टॅक्स समजा 200 रुपये 100 रुपये असं. नगर परिषद प्रशासनाला टॅक्स देऊनही या ठिकाणी या मूर्तिकारांना ज्या सोयी सुविधा या ठिकाणी मिळायला पाहिजे त्या सोयी सुविधापासून आजही हे मूर्तिकार या ठिकाणी मूर्तिकार म्हणा किंवा ग्राहक आजही वंचित आहे. ग्राहकांना मोठमोठ्या समस्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. लोकांना धड चालता सुद्धा या ठिकाणी येत नाही. सध्या आपण गणपती मार्केटच्या या दुसऱ्या ओळीमध्ये आपण आलेलो आहोत. आपण इथे सुद्धा बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चिखल साचलेला आहे. या मूर्तिकारांनी आपल्या स्वतःच्या पैशातून वर्गणी गोळा करून या ठिकाणी तात्पुरती सोयी सुविधा या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पण नगर परिषद प्रशासनाला सांगितल्यावरही कोणत्याच पद्धतीची सोय या ठिकाणी केल्या गेली नाही. आपल्यासोबत मूर्तिकार वाल्दे या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले आहेत. काय सांगू शकाल? आपल्याला आपल्या दुकानासमोर हा एक या ठिकाणी एक मोठा किचड या ठिकाणी निर्माण झालेला आहे, काय सांगू शकाल? सर्वप्रथम तर धन्यवाद MBB न्यूजला की आमची मुलाखत घेत आहे. आमच्या भावना समजू शकतात दुकानदारांच्या. मागील आम्ही 21 वर्षापासून हे दुकान आमचे गणपतीचे दुकान इकडे मार्केट असतो. पण आम्ही दरवर्षीप्रमाणे नगर परिषदला अर्ज देतो की बाबा हे चिखल आमच्या दुकानासमोर झाला आहे, त्या चिखलावर काहीतरी उपाय म्हणून तुम्ही मुरुम किंवा ट्रॅक्टर आणून टाकावे असं आम्ही त्यांना विनंती करतोय. पण दरवर्षी त्यांचं तेच कारण की आमचा स्टॉप आज सुट्टीवर आहे किंवा आमची स्ट्राईक चालू आहे, अशा अनेक आम्हाला बहाणे सांगतात आणि अशा अनेक बहाण्यातून आम्हाला दरवर्षी हा त्रास होतो. आज आम्ही आमच्या सहखर्चांनी मुरुम आणून आम्ही इकडे मुरुम टाकले. प्रत्येकानं 2-2, 3-3 ट्रक आणले. आपल्या सहखर्चाने 1000 रुपयाचा ट्रक आणून आम्ही आमचे दुकान सजवले इकडे. आणि आम्हाला ग्राहकाचा खूपच त्रास होता. इकडे रात उभे राहू शकत नाही, आमचं मार्केट होत नाही आहे. आम्हाला उपास मरण्याची वेळ आली आमच्या कुंभार समाजावर. पण याच्यावर प्रशासन काही ॲक्शन घेत नाही आहे. आणि आपले राजकारणी लोक सुद्धा याच्यावर काही ॲक्शन घेत नाही. फक्त इलेक्शन आलं की पण आमच्याकडे येतात, पाहिजे आमच्याकडे, पाहिजे आमच्याकडे, पाहिजे आमच्याकडे. पण जेव्हा आम्ही जातो त्यांच्याकडे, आमच्या दुकानाकडे पाहावं कोणी येऊन बघत नाही, ना नगर परिषद ना राजकारणी लोक आणि इतर काही मोठी व्यक्ती. आता आम्ही ह्या अशा परिस्थितीत आम्ही कुमार समाजाने काय करावं? खूपच ही एक बाब आहे की याबद्दल तुम्ही आमची इंटरव्ह्यू घेत आहे, याबद्दल तुमचे धन्यवाद. या 2-3 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही या ठिकाणी दुकान लावता याचा किती तुम्ही कर या ठिकाणी देतात? नगर परिषदेला आम्ही मागील 10 वर्षापासून 500 रुपये आम्ही नगर परिषदेला टॅक्स भरतो आहे. पर दुकानी 500 रुपये नगर परिषद टॅक्स घेतात. पण सुविधा काहीच नाही, फक्त टॅक्स मागायला येतात. जर 500 रुपये दिले नाही तर आमच्यावर कारवाई करू अशी बोलतात. म्हणजे नगर परिषदेने फक्त सावकारी स्वरूपामध्ये 500 रुपये टॅक्स वसूल करायचा आणि या
मूर्तिकारांना या ठिकाणी ग्राहकांना कोणत्या सुविधा द्यायच्या नाही, हा किती मोठा अट्टहास नगर परिषद प्रशासनाचा या ठिकाणी दिसून येतो. या गणपती मार्केटमध्ये गणपती घेण्यासाठी बरेचसे ग्राहक या ठिकाणी येतात. आपल्यासोबत एक ग्राहक या ठिकाणी जुळलेले आहे, ते या ठिकाणी गणपती घ्यायला आलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणती समस्या जाणवली खास करून? या ठिकाणी येताना मला इथे चालता सुद्धा येत नाही व्यवस्थित. इथे पूर्ण रोडचा दस दिशा झालेली आहे आणि चिखल सुद्धा आहे. इथे पाय पण टाकायला जागा नाही व्यवस्थित. तरी या मार्केटमध्ये काही सुख सुविधा नाहीये. तर या निमित्तानं तुमची मागणी काय असेल? रोड वगैरे सर्व व्यवस्थित पाहिजे. इथे गाड्या सुद्धा येत नाही. गणपती घेऊन जायचं असेल तर इथून तिकडे जावं लागते. छोट्या मोठ्या गणपतीवाल्यांना काही त्रास नाही, पण मोठा गणपती जर का असला तर इथून न्यायला सुद्धा त्रास येते. गणपतीसारखी मातीची नाजूक वस्तू घरी कशी न्यावी, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. धड चालायला सुद्धा रोड नाही आहे. चिखलाचं साम्राज्य या दोन्ही तिन्ही ओळीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा नगर परिषद प्रशासन याकडे खरोखर लक्ष देईल की नाही, असा सवाल या ठिकाणचे मूर्तिकार आणि ग्राहक विचारत आहे. या लाईनमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये या गणपती मार्केटच्या लाईन क्रमांक 2 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चिखलाचं साम्राज्य आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी बकुलिया नामक मूर्तिकार बंधू आपल्याकडे आहे. काका, या ठिकाणी जो या ठिकाणी चिखल निर्माण झालेला तुमच्या दुकानासमोर, काय सांगाल? या 2 वर्ष 3 वर्षापासून नेहमी असंच होत असते चिखल. आणि आम्ही स्वतः इथं ट्रॅक्टरनं आणून म्हटलं म्हणजे इथं आम्ही भरती टाकतो आणि हे आम्हाला पैसे मागतात, टॅक्स द्या म्हणून. आता ह्या आमचं काही व्यवस्थाच नाही आहे, तर काय मिळाले टॅक्स द्या. आणि गिराईकाला येता नाहीत, जाता नाहीत, आमचा माल नाही आणतायत आणि भरपूर पाणी येते. आमची व्यवस्था आम्ही स्वतःच करतो. हर वेळेस आमची व्यवस्था आम्हालाच करावं लागते. म्हणजे टॅक्स देऊनही नगर परिषद प्रशासन या ठिकाणी कोणतीच व्यवस्था तुमची करून देत नाही. अशी घोर शोकांतिका नगर परिषद प्रशासनाची असल्याचे या ठिकाणी हे मूर्तिकार बंधू या ठिकाणी सांगत आहे. तर बघत राहा MB न्यूज, महाराष्ट्राचे बातमीपत्र. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.